नमस्कार. याआधी आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या धड्याचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपल्याला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा धडा चालू करायचा आहे. या धड्यामध्ये आपल्याला काही जीवन प्रक्रियांचा अभ्यास याच्या आधीच्या धड्यामध्ये केलेला आहे आणि या धड्यामध्ये आपल्याला एकच जीवन प्रक्रियेचा अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीलाच काही प्रश्न इथं दिलेले आहेत. तुमचा सिलेबस जरी कमी झालेला असला तरीही इथं असं सांगितलेलं आहे की स्वयं अध्ययन म्हणजे पूर्ण भाग तुम्हाला समजून घ्यायचा आहे, फक्त ते मूल्यमापनामधून वगळलेलं आहे. म्हणून मी इथं काहीही कंटेंट न सोडता पूर्ण कंटेंट म्हणजे जे काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते इथं कव्हर करणार आहे. आता इथं बघा, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत असा पहिला प्रश्न इथं तुम्हाला विचारलेला आहे. तर इथं दिलेले आहेत बघा, आणि पुस्तकामध्येही आपल्या दिलेले आहेत की पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद आणि प्रजनन या सर्व जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सजीवांमध्ये होतात, महत्त्वाच्या आहेत. आणि शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? तर ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जीवन प्रक्रिया आहेत श्वसन आणि रक्ताभिसरण. आता श्वसनामध्ये काय होतंय तर ऑक्सिजन हा आत घेतला जातोय आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातोय. आत घेतलेला ऑक्सिजन रक्तामार्फत हा पेशीपर्यंत पोहोचवला जातोय आणि रक्ताभिसरण प्रक्रियेद्वारेच आपल्याला माहिती आहे की पचन झालेलं अन्न पेशीपर्यंत पोहोचवलं जाते. आणि मग कशी ऊर्जा निर्मिती होते हे आपण भाग 1 मध्ये पाहिलेलं आहे. तर कोणत्या दोन प्रक्रिया आवश्यक आहेत? श्वसन आणि रक्ताभिसरण या दोन प्रक्रिया ह्या ऊर्जा निर्मितीसाठी आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहेत. पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये काय फरक आहे? बरोबर आहे. आता याचा डिटेल अभ्यास आपण ह्याच्या आधीच्या धड्यांमध्ये केलेला आहे. गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन हे पेशी विभाजनाचे काय आहेत? दोन प्रकार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की गुणसूत्री विभाजनामध्ये जनुकांमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची संख्या इथं निम्मी होते का? नाही होत. पण इथं काय होतंय? गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. हे गुणसूत्री विभाजन जे आहे ते वाढ, विकास होण्यासाठी किंवा शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक आहे. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे आपल्या पेशीमध्ये जननपेशी म्हणजे अंडपेशी आणि शुक्रपेशी यांच्या निर्मितीसाठी अर्धगुणसूत्री विभाजन आहे. तर हे दोन मुख्य फरक आहेत. त्याचा डिटेल अभ्यास आपण ह्याच्या आधी केलेला आहे. पेशी विभाजनामध्ये गुणसूत्र कोणती भूमिका बजावतात असा इथं 34 प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर पेशी विभाजनामध्ये तुम्हाला माहिती आहे की गुणसूत्र हे मात्या पित्यांची लक्षणे पुढच्या संततीमध्ये संक्रमित करण्याचं काम कोण करतंय? गुणसूत्र करतात. बरोबर आहे. तर ते तिथं तुम्हाला समजणं किंवा तुम्ही तिथं उत्तर सांगणं अपेक्षित आहे. आता या सर्व ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत यापैकी पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन आणि प्रतिसाद यांना मी एक ब्रॅकेट केलेलं आहे आणि ह्याला वेगळं ब्रॅकेट केलेलं आहे. तर असं का केलेलं असेल? तर वरच्या ज्या काही सगळ्या जीवन प्रक्रिया आहेत त्या सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत, परंतु खालची ही जी प्रजनन जीवन प्रक्रिया आहे ती सजीवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे का? नाही. प्रजनन नाही केलं तरी सजीव जिवंत राहू शकतो. मग काय आवश्यकता आहे प्रजननाची? तर या पृथ्वी तलावर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्या जीवन प्रक्रियेची आवश्यकता आहे? प्रजनन. आणि म्हणूनच आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या पाठामध्ये प्रजनन या जीवन प्रक्रियेचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता बघा, प्रजननाची व्याख्या बघा, आपण व्याख्या पाठ करतो पण काय होतं की त्याच्यातले काही महत्त्वाचे शब्द हे गाळले जातात किंवा विसरले जातात. पाठांतरामध्ये काय होतं, एखादा महत्त्वाचा शब्दच गाळला जातोय. बरोबर आहे. तर इथं आपण ह्याच्या आधी प्रजननाची व्याख्या पाहिली आहे, पण मी इथं नेहमी सांगत असते तुम्हाला की व्याख्येमध्ये जे काही 3 किंवा 4 शब्द आहेत त्याचा तुम्ही गट तयार करा आणि त्या पद्धतीनं त्या गटानुसार ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठांतर करत असताना सुद्धा समजून घेऊन पाठ करा. तर प्रजननाची व्याख्या करत असताना मी 2 इथं गोल दिलेले आहेत. पहिल्या गोलामध्ये काय लिहिलंय? एक सजीव आहे आणि त्याच्यापासून काय तयार झालंय? नवीन सजीव तयार होतोय प्रजनन प्रक्रियेमध्ये. पण तिथं एक गोष्ट महत्वाची आहे. कोणती गोष्ट महत्वाची आहे? की त्याच प्रजातीचा एका सजीवापासून त्याच प्रजातीचा
नवीन सजीव तयार होतो, या प्रक्रियेला काय म्हणायचं? प्रजनन म्हणायचं. म्हणजे ही व्याख्या आपण पाठ करत असताना हे तिन्ही शब्द तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि एखादा जरी शब्द तिथं गाळला गेला तर त्या व्याख्येचा अर्थ थोडासा बदलतो. आणि म्हणून मग आपण व्याख्या पाठ करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. काही ब्लॉक्स वापरू शकता, काही वेणाकृती वापरू शकता, किंवा मी काही मेथड्स इथं ट्रिक्स शिकवायला लागले, तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. आता इथं बघा, प्रजननाचे प्रकार आहेत. प्रजननाचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. कोणते 2 प्रकार आहेत प्रजननाचे? अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. बरोबर आहे. आता बघा, अलैंगिक, म्हणजे नाही आणि लैंगिक म्हणजे लिंग. ज्या प्रजननामध्ये लिंगाचा काही विषयच नाहीये, तिथं जनक फक्त एक आहे, स्त्रीलिंग पुल्लिंग किंवा नर मादी असं काहीच नाही, अशा प्रजननाला काय म्हणायचं? अलैंगिक प्रजनन. आता बघा बरं, अमिबामध्ये झालेलं प्रजनन, तिथं आपण कुठं नर आणि मादी बघतो का? किंवा पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल, स्पायरोगैरा असतील, किंवा अनेक वनस्पतीमध्ये सुद्धा बघा की स्त्रीयुग्मक पुयुग्मक, म्हणजेच लिंग जिथं नसतं, जिथं जनक हा एकच असतो, त्याला काय म्हणायचं? अलैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन. आता लैंगिक प्रजनन म्हणजे काय? तर अलैंगिकच्या विरुद्ध, जिथं 2 जनक आहेत आणि 2 जनक, आपल्याला माहिती आहे आपला सुद्धा जन्म हा माता आणि पिता या दोघांच्या गुणसूत्रांचं एकत्रीकरण होऊन झालेलं आहे. आता ते कसं झालेलं आहे काय ते आपल्याला पुढे डिटेल प्रक्रिया शिकायची. पण बरेचदा नेहमी परीक्षेत उत्तरं आम्ही ज्यावेळेस तपासत असतो त्यावेळेस, किंवा बरेचदा कन्सेप्ट क्लिअर न झाल्यामुळं आपण काय करतो की ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला करतो. तर तुम्ही त्या शब्दाचा अर्थच लक्षात घ्या. अलैंगिक प्रजनन म्हणजे तिथं लिंगाचा काहीही संबंध नाही आहे, एकच जनक आहे आणि त्याच्यापासून जर प्रजनन झालं तर त्याला अलैंगिक प्रजनन म्हणायचं. आणि जिथं लैंगिक प्रजनन असतंय तिथं 2 जनक असतात, एक माता किंवा पिता किंवा नर किंवा मादी असं आपण त्याला म्हणतो. आता अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजननामध्ये फरक काय आहे? तर इथं फरक हे, इथं मी 4 फरक तुम्हाला महत्त्वाचे इथं लिहून दिलेले आहेत. की आपण ह्याच्या आधीच्याही धड्यामध्ये शिकताना पाहिलं होतं की गुणसूत्री विभाजन हे अलैंगिक प्रजननामध्ये आणि लैंगिक प्रजननामध्ये दोन्हीमध्ये होते. पण अलैंगिक प्रजनन जर बघितलं तर तिथं फक्त गुणसूत्री विभाजन होते आणि लैंगिक प्रजननामध्ये जे काही आपल्या जनन पेशी तयार होणार आहेत, म्हणजे अंडपेशी आणि शुक्रपेशी, यांच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन होते. दुसरं आहे जननिक विचरणाचा अभाव. आपण बघितलं की गुणसूत्री विभाजनामध्ये तिथं जनुकीय पुनଃसंयोग वगैरे प्रक्रिया होतात का? नाही होत. मग तिथं काही बदल होतात का? नाही होत. म्हणून जननिक विचरण म्हणजे जनुकामध्ये बदल होऊन काही नवीन प्रक्रिया होण्याची प्रक्रिया तिथं होत नाही. तर इथं जननिक विचरण होते. तर आपल्याला माहिती आहे की तिथं जनुकीय पुनःसंयोग अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये आपण पाहिलेला आहे, त्याच्यामुळे इथं जननिक विचरण होते आणि नवीन जो जन्माला येणारं अपत्य आहे ते माता पित्यांपेक्षा थोडंसं वेगळं असतं. त्याच्यामध्ये थोडेसे गुणधर्म काही वेगळेपणा येतोय. इथं अलैंगिक प्रजननामध्ये बघा प्रजनन वेगाने होते. अमिबा वगैरे बघा, तुम्ही पाण्यामध्ये जर अमिबा असेल तर अवघ्या काही तासात किंवा दिवसामध्येच त्याचं प्रजनन होतंय. परंतु लैंगिक प्रजननामध्ये आपण स्वतःच उदाहरण घेऊयात. मानवामध्ये लैंगिक प्रजनन जर व्हायचं असेल तर त्या बाळाला आईच्या पोटामध्ये 9 महिने वाढ व्हावी लागते आणि मग त्याचा जन्म होतो. बरोबर आहे. म्हणजे हे प्रजननाचा वेग काय आहे सांगण्याचा उद्देश की कमी असतो. आणि इथं काय होतंय की काही दिवसात काही तासात, आता बॅक्टेरिया काही प्रकारचे जीवाणू वगैरे ते काही तासात, यीस्ट काही तासातच त्यांचं प्रजनन होतंय. अमिबा पॅरामेशियम सारखं काही दिवसात होतंय त्यांचं प्रजनन. 24 तास 48 तासामध्ये त्यांचं प्रजनन होतंय. बरोबर आहे. म्हणून इथं प्रजननाचा वेग काय असतोय? जास्त असतोय किंवा प्रजनन वेगाने होतंय आणि इथं प्रजननाचा वेग काय असतोय? कमी असतोय. तर लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन हे प्रजननाचे 2 प्रकार आहेत. हे तुम्हाला डिटेलमध्ये समजलेले असतील. आता आपण काय करणार आहोत? अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन हे
सजीवामध्ये कसं होतंय ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला वनस्पतींचा पण अभ्यास करायचा आहे आणि प्राण्यांचा पण अभ्यास करायचा आहे. म्हणजे वनस्पती आणि प्राणी या दोन्हीमध्ये ह्या प्रक्रिया होत असतात. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत प्रजननाचा जो पहिला प्रकार आहे. प्रजननाचा पहिला प्रकार आहे अलैंगिक प्रजनन. आता अलैंगिक प्रजननामध्ये सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी 2 टप्पे केलेले आहेत. अलैंगिक प्रजनन जर अनुकूल परिस्थिती असेल आणि जर प्रतिकूल परिस्थिती असेल. आता बघा, अनुकूल परिस्थिती म्हणजे काय? अलैंगिक प्रजनन हे 2 प्रकारे 2 टप्प्यामध्ये होते. आता आपण अलैंगिक प्रजनन हे पहिल्यांदा बघणार आहोत एकपेशीय सजीवामधलं. प्रजननाचा अलैंगिक प्रकार बघायलो आणि तो कोणत्या सजीवामधला बघायलो तर आपण एकपेशीय सजीवामधला. आता एकपेशीय सजीवामध्ये अलैंगिक प्रजनन हे आपण सलग जर शिकलो तर पुन्हा आपल्याला लक्षात राहत नाही. म्हणून इथं मी काय केलेलं आहे की 2 परिस्थिती तिथं आहेत. जर अनुकूल परिस्थिती असेल तर कशा प्रकारे होते आणि प्रतिकूल परिस्थिती असेल तर कशा प्रकारे. अनुकूल परिस्थिती म्हणजे काय तर अन्न, पाणी, हवा यांचं मुबलक प्रमाणात जर हे उपलब्ध असतील तर त्याला कसली परिस्थिती म्हणायचं? अनुकूल परिस्थिती. आणि जर ते पाणी नसेल किंवा अन्न नसेल तर अशा वेळेस जर प्रजनन करायचं असेल तर त्या परिस्थितीला कसली परिस्थिती म्हणायचं? प्रतिकूल परिस्थिती. आता बघा, अनुकूल परिस्थितीमध्ये इथं काय होतंय? द्विविभाजन होतंय. कोणत्या प्रकारचं प्रजनन होतंय? द्विविभाजन. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं होतंय? बहुविभाजन. आता इथं बघा, अनुकूल परिस्थितीमध्ये द्विविभाजनासाठी तिथं आपल्या पुस्तकामध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत. कोणते 3 उदाहरणं दिलेले आहेत बघा? साधे द्विविभाजन, आडवे द्विविभाजन आणि उभे द्विविभाजन. आता यामध्ये बघा, बहुविभाजनामध्ये परत आपण कशाचं उदाहरण बघणार आहोत? अमिबामध्ये होणारं प्रजनन. आता द्वि मी ह्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर ते कशा प्रकारचं प्रजनन असतं हे तुम्हाला समजेल. द्वि म्हणजे 2 आणि विभाजन म्हणजे भाग होणे. द्वि म्हणजे 2 भाग होणे. एका सजीवापासून जर 2 नवीन अपत्य जन्माला येत असतील तर त्याला काय म्हणायचं? द्विविभाजन. आता अमिबामध्ये बघितलात तुम्ही, अमिबाला आकार नाहीये, बरोबर आहे. आणि ह्याच्या आधी तुम्ही शिकलेलं आहे की आधी केंद्रकाचं विभाजन होते, नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होते आणि एकापासून 2 अमिबा तिथं तयार होतात, बरोबर आहे. तर ह्याच्या आधीच्याही ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की खाच तयार होते, आधी केंद्रकाचं विभाजन होतंय, नंतर पेशीद्रव्याचं. गुणसूत्री विभाजनामध्ये आपण हा भाग पाहिलेला आहे. पण अमिबाला आकार नसल्यामुळं कोणत्याही अक्षामधून अमिबाचे 2 भाग होतात आणि म्हणून ह्याला कसलं द्विविभाजन म्हणायचं? साधं द्विविभाजन. आडव्या द्विविभाजनामध्ये आपण कशाचं उदाहरण घेणार आहोत बघा? चप्पल सारख्या आकाराचा पॅरामेशियम असतो आणि ह्या पॅरामेशियम मध्ये जे विभाजन होत असते त्याला ते 2 ज्या पेशी तयार होणार आहेत
ह्याच्यामध्ये विभाजनाचं आडव्या पद्धतीनं होते ती विभाजन. ही जी खाच तयार होणार आहे ती कशी होणार आहे? आडवी होणार आहे. म्हणून ह्याला आडवे द्विविभाजन म्हणायचं. आणि युग्लिना या प्राण्यामध्ये मात्र काय होतंय बघा, की खाच जी होणार आहे किंवा त्या पेशीचे जे दोन भाग होणार आहेत ते उभे होणार आहे. बरोबर आहे. म्हणून ह्याला कसलं म्हणायचं? उभे द्विविभाजन. आता इथं बघा, पहिलं जे उदाहरण आहे साध्या द्विविभाजनाचं ते आहे अमिबा. तुम्ही आकृत्या थोड्याशा व्यवस्थित बघून करा. आडव्या द्विविभाजनामध्ये पॅरामेशियम आणि उभ्या द्विविभाजनामध्ये युग्लिना. आता इथं ज्यावेळेस तुम्हाला द्विविभाजन हे विचारलं जातंय, बरोबर आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागेल की सुरुवातीला केंद्रकाचं विभाजन होतंय, नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतंय आणि हे विभाजन कोणत्या पद्धतीनं होतंय. कुठल्याही भागातून जर झालं तर त्याला साधे द्विविभाजन म्हणायचं. हे जर विभाजन आडवं झालं तर त्याला आडवं द्विविभाजन म्हणायचं. आणि एखाद्या पेशीचे जर उभे दोन भाग होत असतील तर त्याला उभं द्विविभाजन म्हणायचं. आता हे द्विविभाजन होत असताना इथं कोणतं विभाजन होते म्हणून सांगितलंय? गुणसूत्री विभाजन होते, लक्षात ठेवायचं. आणि इथं अजून एक महत्वाचा भाग म्हणलेला आहे असूत्री विभाजन. हा एक नवीन संकल्पना तिथं दिलेली आहे. तर गुणसूत्री विभाजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आधी केंद्रकाच्या मध्ये असणाऱ्या दोन आपण बघितलेला आहे 4 टप्प्यामध्ये केंद्रकाचं विभाजन होतंय. पूर्वावस्था, मध्यावस्था, अंत्यावस्था आणि पश्चावस्था आणि मग नंतर पेशीद्रव्याचं. तर हे टप्पे सांगत असताना सुद्धा आपल्याला पहिल्यांदा सांगावं लागेल की केंद्रकाचं 2 भाग होतात, नंतर पेशीद्रव्याचे 2 भाग होतात, बरोबर आहे. आणि त्यानंतर खाच तयार होऊन त्या सजीवापासून गुणसूत्री विभाजनाने 2 नवजात पेशी इथं तयार होतात. परंतु असूत्री विभाजन काही प्राण्यांमध्ये काय होतंय की असूत्री विभाजन होतं. असूत्री विभाजनामध्ये काय केलं जातं की कधी कधी गुणसूत्र हे त्या गुणसूत्रांचं जे विभाजन आहे ते योग्य पद्धतीने होत नाही किंवा इक्वल म्हणजे सारखं होत नाही. तर कधी कधी असूत्री विभाजनाने सुद्धा नवीन पेशी तिथं तयार होतात. आता ह्याचा डिटेल अभ्यास तुम्हाला 11वी 12वीला करायचा आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे गुणसूत्री विभाजनामध्ये मात्र आपल्याला माहिती आहे की 92 चे 46 2 भाग होतात. तर इथं असूत्री विभाजनामध्ये मात्र गुणसूत्र हे 2 पेशींमध्ये समान भागामध्ये विभागले जात नाहीत. अशाला असूत्री विभाजन म्हणतात, बरोबर आहे. आता बघा, अनुकूल परिस्थिती असताना म्हणजेच कशी की अन्न, पाणी, हवा हे मुबलक प्रमाणामध्ये असताना द्विविभाजन होतं. मग काय पुढं काय होतंय? कधी कधी काय होतंय की पाणी नसेल किंवा अन्न नसेल. अशा वेळेस जे काही आदी जीव वगैरे आहेत ते, आता इथं आपल्या पुस्तकामध्ये अमिबाचं उदाहरण दिलेलं आहे, पण सगळेच सजीव प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकपेशीय सजीव, हे लक्षात ठेवायचे तुम्ही की काय करतात. पहिला जो मुद्दा आहे की तो त्यांच्या भोवती एक जाडसर असं बाहेरून आवरण तयार करतात. हा सजीव स्वतःच्या भोवती एक आवरण तयार करतो आणि ह्या आवरणाला पुटी असं म्हणतात. आपण अमिबाचं उदाहरण घेणार आहोत पुस्तकामध्ये, बरोबर आहे. आता बहु शब्दाचा अर्थच बघा. द्वि म्हणजे 2, बहु म्हणजे अनेक वेळा. मग अशा वेळेस काय होतंय की इथं केंद्रकाचं विभाजन होत असताना जी गुणसूत्री विभाजन आहे ते खूपदा होऊन ह्या केंद्रकाचे अनेक भाग तयार होतात सुरुवातीला. पण विभाजन कोणतं आहे? गुणसूत्रीच विभाजन आहे. पण इथं काय होतंय? अनेक केंद्रके तयार होतात. परिस्थितीच तशी असते आणि परिस्थिती तशी असल्यामुळं तिथं अनेक भाग तयार होतात केंद्रकाचे. आणि नंतर काय होतंय? पेशीद्रव्याचं विभाजन होतंय.
आणि ज्या वेळेस अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते त्यावेळेस ही पुटी काय होते, फुटते आणि ह्या पुटीतून छोटे छोटे अनेक अमिबा हे काय करतात, बाहेर पडतात. आता हे कसं कळतंय पेशींना, तर अमिबाला तुम्हाला माहिती आहे की छदमपाद, जिकडं अन्न आलंय आपण बघितलेलं आहे, प्रतिसाद आपल्याला टोचलं की आपण हात मागं घेतो, बरोबर आहे. हा काय करतोय, आपण प्रतिसाद देतोय. तसंच इथं अमिबामध्ये काय होतंय की जर परिस्थिती तशी असेल तर ते पेशीला समजतंय आणि मग ती पुटी तयार होते. आणि ज्या वेळेस अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्यावेळेसच पुटी फुटते आणि हे जे जास्त अमिबा आहेत, बहुविभाजन होऊन अनेक अमिबा जे तयार केलेले आहेत ते काय केले जातात, बाहेर सोडले जातात आणि परत ह्या नवीन पेशींची वाढ ही मूळ पेशी एवढी होते. किती होते, मूळ पेशी एवढी. तर हा भाग तुम्हाला समजलेला असेल. आता एक पेशीय सजीवामध्ये प्रजनन असं बरेचदा प्रश्न आपल्याला 3 मार्काला येतोय, तर त्याच्यामध्ये द्विविभाजन आणि बहुविभाजन हे तुम्हाला समजलेलं आहे. अजून एक प्रकार त्यांनी तिथं दिलेला आहे, तो म्हणजे कलिकायन. तर बोर्ड लहान असल्यामुळं आपण आता हे परत, पण तुम्ही विसरायचं नाहीये की एक पेशीय सजीवामध्ये मधील अलैंगिक प्रजनन असं जर विचारलं तर तिथं 3 उदाहरणांचा आपल्याला तिथं लेखन करावं लागतंय. एक आहे, पहिलं आहे द्विविभाजन, दुसरं आहे बहुविभाजन आणि तिसरं आहे कलिकायन. आता कलिकायन, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. ह्याच्यासाठी आपण कोणतं उदाहरण बघितलेलं आहे, ईस्ट. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा ईस्टची आकृती ही व्यवस्थित दिलेली आहे बघा. अलैंगिक प्रजनन म्हणलं की जनक पेशी काय असते, एकच असते, बरोबर आहे. आता काय होतंय, नाव सुद्धा देत असताना तुम्ही अमिबाची सुद्धा व्यवस्थित द्या. बघा इथं जनक पेशी दिलेला आहे. ही जनक पेशी कशाची आहे, ईस्टची आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रजनन होतंय, कलिकायन. आता कलिकायन लिहित असताना पहिलाच मुद्दा आपल्याला लिहायचंय की हे एक पेशीय सजीवामध्ये अलैंगिक प्रजनन आहे. कलिकायन हा कशाचा प्रकार आहे, एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. आता यामध्ये काय होतंय बघा की मूळ जी जनक पेशी असते त्याच्यावर एक असा फुगवटा निर्माण होतोय, बरोबर आहे. हा, याला काय म्हणलंय, फुगवटा निर्माण होतोय आणि त्याच वेळेस काय होतंय, केंद्रकाचं विभाजन व्हायला सुरुवात होते, बरोबर आहे. त्यानंतर काय होतंय बघा की हे जे केंद्रक आहे विभाजन झालेलं, त्यातलं एक केंद्रक हे त्या फुगवट्यामध्ये जाऊन बसतं, बरोबर आहे. आणि नंतर योग्य परिस्थिती आल्यावर किंवा योग्य वाढ झाल्यावर तो जो फुगवटा आहे तो जनक पेशीपासून वेगळा होतोय आणि नवीन ईस्ट पेशी म्हणून तो काय करायला लागतोय, तयार होतोय. आता इथं हे असं पटापट दाखवलेलं आहे, बरोबर आहे. मग काय होतंय, हे प्रजनन फार फास्ट होतंय, बरोबर आहे. त्याच्यामुळं एका पेशीपासून अनेक पेशी या तिथं दाखवलेल्या आहेत. तर तेच म्हणलेलं आहे सुरुवातीला, पण इथं सुद्धा द्विविभाजनच होते की जनक पेशीपासून केंद्रकाचं विभाजन होते, पेशीद्रव्याचं विभाजन होते. पण इथं 2 पेशी न होता फुगवटा तयार होऊन ही कलिका आणि हे नवजात, हे शब्द थोडेसे तुम्ही पाठ करायला पाहिजेत. नवजात ईस्ट पेशी. तर इथं एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन हा भाग आपला इथं संपतोय. आपण इथं थांबूयात. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.